मला असं वाटतं की म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या दोघींना वेगवेगळे भेटा, त्यांच्याशी बोला. हा म्हणजे कधी कधी बोलण्यात काही गोष्टी बाहेर पडतात, समोर येतात. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला त्रास करून घेणं थांबवा. तुम्ही जर कणखर असाल तर परीक्षा घेता येईल ना. इंद्राणी पण माफ करा, मी अशी मध्येच आले. आबा इथे येण्यासाठी तुम्ही पहाटेच निघाला असाल ना घरातून? काहीही खाल्लं नसेल, गोळी घेतली नसेल अजून. मी तुमच्यासाठी उपमा करते, तुम्ही खाऊन घ्या आणि गोळी घ्या. बाबा निवांत खाऊन घ्या आणि गोळी घ्या. हे काहीही विचारणार नाही तुम्हाला. जर माझंच अस्तित्व पटवून देण्यासाठी मला एवढी धडपड करावी लागते, तर मला माहिती आहे तुमच्यासाठी हे सगळं किती अवघड असेल. त्या विरोचकामुळे आणि अस्तिकामुळे असो, देवी आईच्या आशीर्वादाने सगळ्यांना हे कळेलच की मीच नेत्र आहे. मी जाऊन खायला बनवते. माफ करा मामा, ह्या सगळ्या गडबडीत मी तुम्हाला खाण्यापिण्याचं आबांसाठी उपमा करते. आबांसाठी चहा ठेवू का? साखर किती लागते त्यांना? नाही नको, चहा नंतर ठेवूया. आधी त्यांना खाऊन घेऊ द्या, त्यांना गोळ्या घ्यायच्यात ना. अस्तिका, सगळं मी ठरवल्याप्रमाणे होतंय. काहीही बोलू नकोस, शांत राहा.
काय ग बेवडे, झाली ना सकाळ? रात्रीची उतरली ना? हा, असो, चहा ठेव माझ्यासाठी जरा. ठेव ठेव ठेव, चहा ठेव. किती काही झालं तरी लाडकी जाऊ आहे ना मी तुझी. ठेव ठेव, चहा ठेव. काय झालं? काय नाही. नेत्रा, तुला आबांनी बोलावले. मी आले. अरे वा, बाबूशीचा थेरडा आला. बरं झालं. पण जा जा जा, भेटायला जा सगळे. जा तू पण, ओळख परेड होऊन जाऊ दे एकदाची. जा जा जा. आता तूही इथे थांबू नकोस. मी सांगते काय करायचं ते. काकू, एवढं बघाल का तुम्ही? हो. चला साहेब. काकू, मी आलेच. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्येच होतो. आता ICU मध्ये नेत्रा होती. पण नंतर जेव्हा आम्ही जाऊन पाहिलं तेव्हा तिथे अस्तिका होती. म्हणजे अस्तिकाच्या रूपातली नेत्रा. हे सगळं अविश्वसनीय आहे. हे सगळं बाहेर कोणाला सांगायला गेलो तर लोक मूर्खात काढतील आपल्याला. तुम्ही दोघं बोलून घ्या. आम्ही आहोत बाहेर. दरवाजा पूर्ण बंद करू नका. हे वाटलंच तर हाक मारा. मी बाहेरच थांबतोय. आबा ऐका ना, आपण बोलूयाच. पण तुम्ही काही खाल्लं नसेल ना? पहाटे निघाला असाल.
थोडं खाऊन घेता का आधी? त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात. हा, नाश्ता तयार आहे. तुम्ही आधी खाऊन घ्या. खाऊन घ्या. चला. या ना आबा. खरी नेत्रा कोण आहे ही परीक्षा घेणार आहात ना? बघाच आता कोणाला परीक्षा द्यावी लागते. अस्तिका, नेत्रा की स्वतः वावुशीचा थेरडा? काही गोंधळ तर नाही ना होणार? नाश्ता केल्यानंतर नक्की काय घडेल? अस्तिका, तयार आहेस ना? सगळं ठरलंय तसंच व्हायला हवं. घाबरू नकोस. सहज सोपं आहे सगळं आपल्यासाठी. आज नेत्राचा विषय संपायलाच हवा. मामा चल आधी खाऊन घ्या. आज नेत्राचा विषय संपला की इंद्राणीला धक्का बसेल. मला हरवण्यासाठी खेळतेय ना? बघाच आता काय होतं. काकू, तुम्ही चहा ठेवता? हो. आबा, मी तुमच्यासाठी खायला करणार होते पण नाही, काही गरज नाहीये. ऍक्च्युली आबा आले ना तेव्हाच नेत्राने येऊन तयारी सुरू केली होती. काकू पण ती नेत्रा नाहीये. तेच हिने तयारी सुरू केली होती. आबा नमस्कार. सुखीरा बाळा. गुड मॉर्निंग पप्पाजी. गुड मॉर्निंग भाईजी. तुम्हाला सगळ्यांनाच देऊ का खायला? हे आता मला नकोय. मला पण नकोय काही. नको, आधी मामांचं होऊ दे, मग बाकीच्यांचं बघू.
तुम्ही खाऊन घ्या. आबांचं खाऊन झालं, त्यांनी गोळी घेतली की आबा एक एक करून दोघींशी बोलतील. नाही, असं होता कामा नये. काय होतं का म्हणे? कारण आत्या, मी आबांना अस्तिकासोबत एकटं नाही सोडणार. पण मला दोघींशी बोलावं तर लागेलच ना. हो आबा, पण तरीही मी तुम्हाला हिच्यासोबत एकटं नाही सोडणार. ती कधीही कोणाचाही घात करू शकते. आणि आता तर तिच्याकडे तसं कारणही आहे. काही हरकत नाही आबा. जे काही व्हायचंय ते सगळ्यांसमोरच होते. मी सगळ्यांसमोर परीक्षा द्यायला तयार आहे. तुम्ही आधी खाऊन घ्या, आपण बघू. नाही, नाही आबा, तुम्ही हे नाही खाणार. का? कारण हे अस्तिकाने केलंय. आणि अस्तिकाने केलेल्या कुठल्याही पदार्थाला मी त्यांना स्पर्श करू देणार नाही. त्यात धोका आहे आबा. आबा तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही खाऊन घ्या, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या. आबा नाही, याला तुम्ही स्पर्श सुद्धा करायचा नाही. इंद्राणी आत्या, तुम्हीच सांगा ना. अस्तिका, नाटकं बंद कर. आबांना गोळ्या घ्यायच्या. आणि हे सगळं करण्यापेक्षा ना तुझ्या विरोचकाला जाऊन सांग की तुझं खरं रूप आता सगळ्यांसमोर येणार आहे. अद्वैत साहेब, हे बघा, विरोचक कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि हे जर आबांनी खाल्लं तर काहीही होऊ शकतं. त्यांना थांबवलंच पाहिजे हे खाण्यापासून. आणि ह्यात काहीही मिसळलेलं सुद्धा असू शकतं. अस्तिका, काय बोलतेस तू? आबा हे नका खाऊ तुम्ही. जर हे खाल्ल्यामुळे तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते. माझं ऐका. त्यांनी हे खाता कामा नये. आधी अरे मी इथेच होते, हिने सगळं माझ्या समोर बनवलंय. काकू, तुमचा हिच्यावर एवढा विश्वास काय? पण हो, कारण हिने जे बनवलं तेव्हा मी इथेच होते तिच्या समोर. ठीक आहे. मग आबांनी हे खाण्याआधी हिनी स्वतःने हे खाऊन दाखवलं पाहिजे. बोल, खाशील?